अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 3. मलमासास पुरुषोत्तम मास नाव आणि वरदान. श्री गणेशाय नमः. नारायण ऋषी नारदांना पुढे असे सांगतात की श्रीकृष्ण युधिष्ठिरास ती मलमास भेटीची कथा सांगत आहेत. ते म्हणाले, युधिष्ठिरा, त्या मलमासास सोबत घेऊन विष्णू भगवान स्वतः माझ्या गोलोकी आले. येताना त्यांनी वाटेत जे जे अनेक देवदेवतांचे लोक लागले त्या सर्वांची मलमासास माहिती दिली. ते दोघे माझ्या भव्य दिव्य अशा गोलोकीच्या राजप्रसादापुढे येऊन उभे राहिले. तो भव्य प्रासाद पाहून मलमास आश्चर्यचकित झाला. तो लोक, ते भव्य प्रासाद, वास्तू, तिथली सृष्टी शोभा पाहून मलमास हा जरा सुखावला. महाद्वारी ते दोघेजण येताच द्वारपालांनी त्यांचे गोलोकात स्वागत करीत मला त्यांच्या आगमनाची वार्ता दिली. साक्षात वैकुंठ नायक माझ्याकडे आले आहेत हे वृत्त समजताच मी त्यांच्या स्वागतार्थ तातडीने पुढे गेलो. आम्हा उभयतांची गळाभेट झाली. मी विष्णू भगवंतांना आसनावर बसवून त्यांच्या क्षेमकुशलाची चौकशी केली. त्याचवेळी माझे लक्ष त्यांच्या आसनाजवळ उभ्या असलेल्या त्या दुःखी कष्टी मलमासाकडे गेले. मी त्याच्याबद्दल विचारणा केली तेव्हा प्रभू मला म्हणाले, हे गोपालका, अरे आज तुझ्याकडे येण्याचे प्रमुख कारण हा मलमासच आहे. त्याचे दुःख निवारण करण्यासाठी मी त्याला तुझ्याकडे घेऊन आलो आहे. पुढे विष्णूंनी मला त्या मलमासाची जन्मकथा, त्या महिन्याला नसलेली धर्मशास्त्र मान्यता, शास्त्रकारांनी त्याला मंगल कार्यासाठी त्याज्यपद, त्याचा कोणी वालीन आपल्याला नाही, आपला जन्म वाया आहे, हे दुःख मला निवेदन केले. मला त्या मलमासाची कर्मकहाणी ऐकून मोठे दुःख झाले. मी त्याच्याकडे एक वार पाहिले मात्र आणि दुसऱ्याच क्षणी धावत येऊन त्याने माझे चरण धरले. आपल्या डोळ्यांतील दुःखाश्रूंनी तो माझे पद प्रक्षालन करू लागला. वारंवार हात जोडून, हे माधवा, हे केशवा, आता तू तरी माझा तारणहार हो. मला या तुझ्या गोलोकातून विन्मुख परत पाठवू नकोस. तूच माझा स्वीकार कर. मला आपला म्हण. माझी दया, हे करुणासागर आता तुलाच येऊ दे. एकतर मला तुझ्या कृपेने जगात मान्यता मिळवून दे, नाहीतर इथेच तुझ्या चरणीच माझं निदान खरा शेवट तरी होऊ दे. श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणाले, हे भक्ता, तू हे तर जाणतोस की मी माझ्या शरणागत भक्तांच्या शंकेला सदैव धावून जातो. त्याचे दुःख, ताप, क्लेश निवारण करतो. त्यांचा माझी म्हणून स्वीकार आणि सांभाळ करतो. मग असे असताना मला त्यांची करुणा का येणार नाही? मी त्यास अलगद उचलून वर घेतला. त्याचा हात हाती घेऊन त्यास म्हणालो, बा मलमासा, तू काहीही चिंता करू नकोस. तुला घेऊन प्रत्यक्ष नारायण हे माझ्याकडे आले आहेत ना, मग मी त्यांची इच्छा आणि तुझी आर्त विनवणी मान्य करणार नाही का? आधी ते डोळे पुस. आता मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. असे म्हणून मी एक वार श्री विष्णू भगवंताकडे नजर टाकली. त्यांची मूक अनुमती घेतली आणि मी म्हणालो, हे वैकुंठ नायका, तुमच्या इच्छेप्रमाणे आजपासून मी या मलमासाला माझे पुरुषोत्तम हे नाव देत आहे. यापुढे हा महिना म्हणजेच अधिक मास हा पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जाईल. या महिन्याचा स्वामी मी स्वतः असेल. मी याचा आजपासून माझा म्हणून स्वीकार करीत आहे. शास्त्रकारांनी जरी या मलमासाला मंगल कार्यास निषिद्ध ठरविलेला असला तरी यापुढे तो धार्मिक पूजापाठ, व्रताचरण, दानधर्म आणि पुण्यकर्माच्या दृष्टीने अधिक लाभदायक होईल. अन्य महिन्यांमध्ये पुण्य लाभार्थ दान, धर्म, यज्ञयाग, होम हवन, पूजापाठ, व्रतवैकल्य केली जातात. त्यांचे जे फळ मानवाला मिळते त्याच कर्माचे या महिन्यात जर आचरण केले तर उपासकास त्याचे अनेक पटीने जास्त पुण्य लाभेल. या महिन्यात केलेल्या उपासनेचे फलित म्हणून लोकांना माझ्या चरणी आसरा मिळेल. ते मुक्त होतील, त्यांचा उद्धार होईल, त्यांच्या प्राप्त नरजन्माचे सार्थक होईल. मी माझ्या अशा शरणागत भक्तांचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सार्थ करीन. या माझे नाव प्राप्त झालेल्या पुरुषोत्तम महिन्यात जे लोक पुण्यकर्मे, जप, तप करतील त्यांना सौभाग्य, सुख, शांती, संतती, सौख्य, आरोग्य ह्याची प्राप्ती होईल. आजपासून हा मलमास न राहता तो जगात एक महान पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल. इतके बोलून मी त्या मलमासाच्या मस्तकावर माझा वरदहस्त ठेवला. कृतज्ञतेने त्याचे डोळे पुन्हा पाणवले. प्रभू, तुझ्या कृपावरदानाने मी धन्य झालो, मी धन्य झालो, माझा उद्धार झाला, असे म्हणत तो परत पायांवर झुकला. मी एकवार भगवान विष्णूकडे पाहिले. त्यांनी सुहास्य वदनाने या सर्व गोष्टीस मान्यता दिली. अश्रू ढाळत माझ्या गोलोकी आलेला तो मलमास आनंदाने हसत हसत माझ्या महालातून विष्णूबरोबर पुन्हा त्याचे नगरीत गेला. हे सांगून झाल्यावर भगवान श्रीकृष्ण हे युधिष्ठिरास म्हणाले, हे धर्मराजा,
हे पंडू नंदनांनो, आता लवकरच अधिक मासाची दिव्य पर्वणी चालून येणार आहे. तुम्ही तुमचे गतवैभव, राज्य, अधिकार प्राप्त होण्यासाठी या अधिक मासात पूजा, पाठ, दान, धर्म, तपाचरण हे अवश्य करा. त्यांच्या पुण्याईने तुम्हा सर्व सुखे प्राप्त होतील. त्यावर धर्मराज म्हणाले, हे करुणा करा, तूच आता या मासाचे महत्त्व आणि हे व्रत कसे करायचे ते आम्हास सांग. नारायण ऋषी नारदांना म्हणतात, देवर्षी, श्रीकृष्णाने या पुरुषोत्तम मासाचे महत्त्व आणि जी कर्मे सांगितली ती आपण आता पुढील अध्यायात पाहूया.